जो पक्ष या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ओबीसीच्या विचारांच्या माणसांना आम्ही सांगू त्या माणसांना उमेदवारी देईल त्या पक्षाला इथला ओबीसी मतदान करेल, आम्ही सांगेल त्या. नाहीतर सत्तेतले पक्ष पुन्हा ड्रायव्हरला तिकीट दे, काय बोलतोय ऐका, पुन्हा सांग कामे आणि मान डोलवणाऱ्याला जर तिकीट देणार असतील तर ओबीसी अजिबात हे चालू देणार नाही. कोणत्याही पक्षानं अशी भूमिका घेतली नाही, स्पष्ट केलं नाही निवडणुकांना अगोदर की आम्ही ओबीसीला देणार, तर मग तुम्ही ओबीसी तर्फे उमेदवार उभं टाकणार का? जसं जरांगे पाटील स्पष्टपणे सांगतात की आम्ही मराठीचे उमेदवार देणार. आम्ही ओबीसीचे उमेदवार देणार आणि ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलणारी माणसं या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवणार. महाराष्ट्र कोणाच्या बापाची मक्तेदारी नाही, तर 18 पगड जातीच्या छत्रपती शिवरायांच्या रयतेचं राज्य हे आम्ही येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत निश्चित दाखवू. सरपंच सुद्धा होऊ देणार नाही असं तुम्ही सांगितलेलं आहे. शरद पवारांना जर ओबीसीचं दुःख कळालं असतं तर ते 2-4 वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते असं म्हटलं आपण, काय म्हणेल? निश्चित. पवार साहेब, तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं उठसूट नाव घेता, तुमच्या घरामध्ये किती आमदार खासदार उपमुख्यमंत्री आहेत? या प्रश्नाचं उत्तर पवार साहेबांनी द्यावं. 7-8 महिन्यापासून तुम्ही या ओबीसीच्या आरक्षणावर शब्द बोलायला तयार नाही. तुम्ही लोकसभेमध्ये तुम्ही मराठवाड्यामध्ये पोळी शेकून घेतली, भाजून घेतली. जर माझ्या ओबीसी मधला एखादा मायक्रो घटक असेल आणि त्याला निवडणुकीमध्ये त्याचं उपद्रव मूल्य दाखवता येत नसेल तर त्याचं आरक्षण काढून घेणार पवार साहेब तुम्ही. अरे आमचं अंतकरण पवार साहेब तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही या देशाचे खरोखर 4 वेळा पंतप्रधान झाला असता. अरे दिल्लीवरती लढायचं सोडलं तुम्ही आणि आमच्या 18 पगड जातीच्या मागासवर्गीयाच्या आरक्षणामध्ये घुसायला लागलाय. 96 कुळी म्हणून आमच्या ओबीसीच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण करताय.